तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये सायली वेषांतर करून आता साक्षीकडे जाणार आहे आणि त्या एस लॉकेटचा अर्धा तुकडा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग हा भाग शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर आता सायली आणि अर्जुनला चांदेकर ज्वेलर्समधनं माहिती मिळालेली असते की तो एसचा लॉकेट अर्धा आहे आणि तो लॉकेट कालिंदी महाडिक या स्त्रीने बनवलेला आहे आणि ही स्त्री जी आहे ती खरं तर साक्षीची आई असल्याचा संभाव्य व्यथा इथे दाखवली जात आहे। त्याच वेळेला अर्जुन घरी येऊन चैतन्यला याबाबत सुद्धा सांगत असतो, तर चैतन्य विचारत असतो की तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती त्यांच्या रजिस्टरमध्ये सापडली का? त्यावर सायली आता चैतन्यला सांगू लागते की आपल्याला इतकीच माहिती सापडली आहे, ती म्हणजे हे लॉकेट 8 ऑगस्ट 1995 रोजी कालिंदी महाडिक या बाईने बनवलेलं आहे आणि हे लॉकेट खास बनवून घेतलेलं आहे यस नावाचं। 8 ऑगस्ट 1995 ही तारीख बोलल्याबरोबर इकडे मात्र आता चैतन्य म्हणत असतो की अरे एक मिनिट थांबा, मी तुम्हाला सगळं सांगतो। आणि असं बोलून आता चैतन्य सांगू लागतो की ही तर साक्षीची बर्थडेट आहे 8 ऑगस्ट 1995, कारण चैतन्य हा साक्षीसोबत जेव्हा प्रेम करत होता तेव्हा त्याला तिच्याबद्दलची बरीच माहिती होती। त्यामुळे आता चैतन्याच्या हे लक्षात येतं की तिची बर्थडेट जी आहे ती 8 ऑगस्ट 1995 आहे आणि तो याबद्दल अर्जुनला सांगू लागतो। त्याच वेळेला आता यांच्या डोक्यात येतं की म्हणजेच ते लॉकेट साक्षीचं असणार आहे आणि ते लॉकेट साक्षीच्या बर्थडेच्या दिवशीच म्हणजे जेव्हा तिचा जन्म झाला त्या दिवशी हे बनवलेलं आहे असं देखील आता सांगण्यात येतं। पण हे लॉकेट नेमकं कोणी बनवलं असेल हा मोठा प्रश्न असतो, म्हणजेच कालिंदी महाडिक आणि साक्षीचा काय संबंध आहे? त्याच वेळेला अर्जुन आता सायलीसोबत बोलत असताना सायलीला सांगत असतो की बहुधा मला असं वाटत आहे की ही साक्षी आणि त्याचसोबत कालिंदी या दोघींमध्ये बहुतेक आई आणि मुलीचं नातं आहे, म्हणजेच कालिंदी ही साक्षीची आई असू शकते, कारण की जर हे लॉकेट तिला दिलं असेल जन्माच्या दिवशी तर ती आईच असू शकते, कारण इतर बाहेरचे कोणी असं सोन्याचं लॉकेट त्या मुलीसाठी बनवणार नाही, कारण जी आपली मुलगी असते आणि तिच्यासाठी तिच्या नावाची ओळख तिच्या जन्माची ओळख ही बनवावी म्हणून त्यांनीच हे असं लॉकेट बनवलं असेल असं मला तरी वाटतं। हे सुद्धा आता अर्जुनचं म्हणणं असतं। अर्जुन आणि चैतन्य आणि सायली आता या बोलण्यावर डिस्कशन करत असतात आणि त्याच वेळेला आता त्या अर्ध्या लॉकेटचं सत्यसुद्धा त्यांना जाणून घ्यायचं असतं, कारण त्यांच्याकडे अर्धच लॉकेट असतं येसमधलं आणि ते सुद्धा ते लॉकेटचं जे अक्षर आहे एस ते आता कलानेच सायलीला सांगितलेलं असतं। त्यामुळे आता त्यांना एस म्हणजे साक्षी शिखरे हे कळलेलं असतं। त्यामुळे आता साक्षीच्या येस लॉकेटचा दुसरा शोधसुद्धा घ्यायचा असतो। जर समजला तो एसचा दुसरा जो लॉकेटचा तुकडा आहे तो नक्कीच साक्षीकडे असेल तर आपल्याला समजून जाईल की ज्या दिवशी विलास काकांचा खून झाला होता तेव्हा तिथे साक्षीच होती, असा आता ह्यांचा समज असतो। आणि त्याच वेळेला आता इथे सायली, अर्जुन आणि चैतन्य आता पुढे या पद्धतीने कसा प्लॅन वर्कआउट करायचा या संदर्भात आता त्यांच्या रूममध्ये डिस्कशन करत असतात। पण आता त्यांचं बोलणं जे आहे ते बाहेर उभं राहून प्रिया ऐकायचा प्रयत्न करत असते। प्रियाला अंदुकसं काहीसं दिसत असतं आणि ऐकूसुद्धा येत असतं। कसल्या तरी विषयावर ही लोक गहन चर्चा करतायत हे तिच्या लक्षात येतं आणि आपल्याला शोधाशोध करावी लागेल हे काहीसे शब्द आता प्रियाच्या कानावर पडत असतात। प्रिया तिथे वाकून हे सगळं बघत असतानाच तिथे आता अचानक कल्पना आलेली असते आणि कल्पनाचं लक्ष आता प्रियाकडे जातं। प्रियाला ती म्हणत असते की तू इथे काय करत आहेस? त्यावर प्रिया म्हणत असते की काही नाही, मी सहज इथून जात होते। पण आता कल्पना प्रियाला म्हणत असते की मी पाहिलं आहे तू इथे काहीतरी करत होतीस, म्हणजेच यांच्या रूममध्ये त्यांचं बोलणं ऐकायचा तू प्रयत्न केला आहेस हे सुद्धा मला कळलेलं आहे, असं देखील कल्पना बोलू लागते। आता कल्पनाच्या आवाजाने रूममधून बाहेर अर्जुन सायली येऊ लागतात आणि कल्पनाला विचारतात की काय झालं आहे। त्याच वेळेला आता कल्पना सांगू लागते की
काय आहे ना की हे लोक म्हणजेच आता प्रिया जी आहे ती तुमचं बोलणं ऐकत होती तुमच्या घराच्या बाहेर उभं राहून, आणि त्याच वेळेला आता जेव्हा ही गोष्ट अर्जुनला कळते तेव्हा अर्जुन सांगू लागतो की मम्मा तुला तर माहिती आहे ना, कुत्र्याचं शेपूट हे वाकडं ते वाकडंच असतं, कितीही समजावलं तरी त्याचा काहीच फरक पडत नसतो, तसंच आहे हे सुद्धा, म्हणूनच मी तुला सांगतोय ना ही कधीही सुधारणार नाही. असं बोलून आता तिची कल्पनासमोर चांगलीच हजामत आता अर्जुनने केलेली असते. परंतु आता प्रियाला लक्षात आलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, आणि म्हणूनच प्रिया विचार करते की या सगळ्याबद्दल नक्कीच नागराजला सांगायला हवं. म्हणजेच आपण जर नागराजला या सगळ्याबद्दल सांगितलं तर नक्कीच काहीतरी पुढचं प्लॅनिंग करता येते. मला तर असं वाटतं की ही लोक जे आहेत ते नक्कीच केस संदर्भात बोलत असतील, म्हणूनच चैतन्य आणि सायली अर्जुन रूममध्ये इतक्या रात्रीसुद्धा या विषयावर बोलत होते. नक्कीच काहीतरी गडबड आहे असं प्रियाला वाटू लागतं, आणि म्हणूनच प्रिया आता तातडीने नागराजला भेटायला जाते. आणि नागराजला भेटल्यानंतर नागराजला ती आता या संदर्भातील माहिती देत असते. त्याच वेळेला आता नागराज जो असतो तो प्रियाला म्हणत असतो की काय झालं आहे, इतक्या रात्री का बोलवलं आहेस. त्याच वेळेला नागराजला प्रिया सांगू लागते की तसंच घडलं आहे, कारण घरात अर्जुन, सायली आणि चैतन्य रूममध्ये काहीतरी बोलत होते. नक्कीच ते केस संदर्भात आहेत, कसला तरी शोध लावायचा आहे त्यांना, पण कसला शोध लावायचा आहे हे ऐकतच होती, पण नेमकी कल्पनामध्येच येऊन तडमडली ना, त्यामुळे मला ना काहीच नीट पुढचं ऐकायला मिळालं नाही. मी जर ते पूर्ण ऐकलं असतं ना तर नक्कीच आपल्याला ना या सगळ्याचा फायदा झाला असता, पण नक्कीच काहीतरी गडबड आहे, कारण ते कसल्या तरी शोधाबद्दल बोलत होते. काय शोधायचं आहे त्यांना ते कळत नाहीये. मी ऐकलं असतं, पण त्याच वेळेला नेमकी आली ना कल्पना, नाहीतर सगळं ऐकलं असतं ना तर आपल्या हाती आता प्लॅन लागला असता, आपण त्याच्यावर नक्कीच काहीतरी करू शकलो असतो, पण आता काय करायचं ना कळत नाही. पण एक काम करा, त्या अण्णाला तरी फोन करून तुम्ही सांगा याबद्दल की आता अर्जुन आणि सायली कसल्या तरी शोधात आहेत. मी तर त्यांच्यावर लक्ष ठेवतेच आहे, पण तुम्ही सुद्धा व्यवस्थितपणे काम करा. तर इकडे आता अर्जुन आणि सायली चैतन्य विचार करत असतात की काय करायचं, कसा प्लॅन वर्कआउट करायचा. त्याच वेळेला आता साक्षीबद्दलचे पुरावे गोळा करायचे असतील तर लॉकेट अर्धा आहे बघण्यासाठी, तर घरात जावं लागेल, पण घरात कसं जायचं, काहीतरी कारण काढून तर जावंच लागेल ना. तर त्याच वेळेला अर्जुन म्हणत असतो की आपण एक काम करूया, आपण आहे ना थोडा वेळ ना साक्षीच्या घराच्या आसपास राहूया, म्हणजे जेणेकरून साक्षी काय करते, कुठे जाते याबद्दल तर आपल्याला कळेल. आपण काहीतरी प्लॅनिंग करून बघूया काही करता येते का. त्याच वेळेला आता अर्जुन, सायली आणि चैतन्य घराच्या बाहेर पडतात. त्याच वेळेला इकडे आता सायलीला आणि अर्जुनला कळतं की एक ब्युटिशियन जी असते ती आता महिपतच्या घरी चाललेली असते. खरं तर साक्षीने तिला बोलवलेलं असतं. तर आता अर्जुन आणि सायली ठरवतात की हीच आपला एकमेव भाग आहे आणि हीच आपल्याला मदत करू शकते, आणि त्या ब्युटिशियनला दोघंही जण थांबवून घेतात. आणि ती ब्युटिशियन आता अर्जुन आणि सायलीच्या गाडीमध्ये बसते, आणि त्याच वेळेला आता अर्जुन तिला सगळं प्लॅनिंग समजावून सांगतो आणि म्हणत असतो की प्लीज आम्हाला तुमच्या या युनिफॉर्मची गरज आहे, आणि तुमच्या बदली आमच्या या मॅडम जातील, खरंच थोडं इम्पॉर्टंट काम आहे, आणि तिला जो आहे तो अर्जुन वकील आहे हे सुद्धा सांगतो, आणि या केस संदर्भात आम्हाला थोडी माहिती हवी आहे हे सुद्धा आता तिला सांगितलं जातं. त्यामुळे ती मुलगीसुद्धा आता अर्जुन आणि सायलीला मदत करण्यासाठी तयार झालेली असते. तर आता त्या मुलीच्या बदली सायलीच आता साक्षीच्या घरी ब्युटिशियन म्हणून जाणार असते. तर इकडे सायलीला अर्जुन पूर्ण इन्स्ट्रक्शन देत असतो आणि म्हणत असतो की काही झालं तरी सुद्धा तुम्हाला तो अर्धा तुकडा घेऊन यायचाच आहे. तर इकडे आता साक्षी आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि सायली मास्क वगैरे लावून आता आपली बॅग वगैरे घेऊन तिथे गेलेली असते. आणि त्याच वेळेला आता मध्येच तिला ठसका लागतो. खरं तर हे सगळं काही सायलीचं नाटक असतं. सायलीला साक्षीच्या रूमची झडती घ्यायची असते, पण साक्षी तिथेच बसले असल्यामुळे साक्षीला तिकडनं घालवायचं कसं हा मोठा प्रश्न असतो. म्हणूनच ती मुद्दामून ठसका लागायचं नाटक करते आणि तिला सांगते की प्लीज मला पाणी द्याल का. तर साक्षी आता पाणी आणण्यासाठी म्हणून किचनमध्ये जाते. तर त्याच संधीचा फायदा आता सायलीला घ्यायचा असतो.
सायली आता एक काम करते, ती गेल्यानंतर लगेचच आता इकडे सगळे कपाटे चाळायचा प्रयत्न करते. नक्कीच काहीतरी भेटेल, कारण तिला एसचा अर्धा एस हवा असतो, जो तुकडा असतो. त्या शोधात आता सायली असते. जोपर्यंत तिथे साक्षी नाही आहे तोपर्यंत तिचा ज्वेलरी बॉक्स बाहेर काढते आणि त्यामध्ये बघत असते. तर ती आता पाहत असते की साक्षी येते की नाही. तर साक्षीला अजून यायला वेळ असतो. तोपर्यंत सायलीचा रूममध्ये तपास सुरू असतो. सायलीने आता साक्षीचा तो पूर्णपणे ज्वेलरी बॉक्स बाहेर काढलेला असतो. त्यामध्ये एक चैन असते, 2 ब्रेसलेट्स असतात आणि त्याच वेळेला एक लॉकेटसुद्धा असतं. त्या चैनमध्ये गुंतलेलं असतं. ते चैनमधलं लॉकेट आता इथे मात्र ती पाहत असते, पण त्या लॉकेटमध्ये पाहिल्यानंतर तिथं लॉकेट पूर्ण असतं. मग अर्धं लॉकेट नेमकं कुठे असेल ह्याचा शोध सायली घेत असते. तेवढ्यातच नेमका आता सायलीचा फोन वाजत असतो. सायलीचा ज्या वेळेला फोन वाजतो तेव्हा सायली लगेच फोन रिसीव्ह करते. तर अर्जुनचा फोन आलेला असतो. अर्जुन खाली गाडीमध्ये बसलेलाच असतो. तर अर्जुन आता सायलीला सांगू लागतो की लवकर चला ना, तुम्हाला तो एस लॉकेट सापडला का, लवकर करा आणि लवकर बाहेर पडा. त्या साक्षीला संशय यायच्या आधी हे सगळं काही करा आणि व्यवस्थित बघा. तर आता सायली अर्जुनला सांगत असते की मी त्याच लॉकेटच्या शोधात आहे, थांबा जरा, मी ते लॉकेट शोधते. अजून तरी माझ्या ते हाती लागलेलं नाही आहे, एसचा अर्धा तुकडा अजून मला भेटला नाही आहे, असं देखील सायली आता अर्जुनला सांगत असते. ती फोनवर बोलत असतानाच मागे आता साक्षी येऊन उभी राहते आणि साक्षी आता सायलीच्या खांद्यावर हात ठेवते. त्याबरोबर सायली खूप जास्त घाबरते. तर खरं तर साक्षीने आता सायलीसाठी पाणी आणलेलं असतं. तिने काहीच बोलणं ऐकलेलं नसतं. सायली आता म्हणत असते की बोला काय झालं. त्यावर साक्षी म्हणत असते की तुम्हाला ठसका लागला होता ना, म्हणून तुमच्यासाठी पाणी आणलंय, हे घ्या पाणी. आणि असं बोलून साक्षी आता त्या सायलीला पाणी देते. पण आता साक्षीला जरा देखील अजूनही संशय आलेला नसतो. पण काही झालं तरी सायलीला आता तिकडे तो लॉकेटचा शोध घ्यायचा असतो. त्यामुळे ती आता पुन्हा काही हाती लागतंय का याचा सुद्धा विचार करत असते. पण तिला त्या संदर्भात योग्य ती संधी मिळत नसते. म्हणूनच ती विचार करते की आधी मला जी चेन सापडली होती त्यात एक वेगळं लॉकेट होतं, मग त्या लॉकेटचा आणि या लॉकेटचा काही संबंध असेल का, अशी सुद्धा मनात तिच्या भीती आता जागृत होते. पण आता सायली हे मिशन पूर्ण करून बाहेर पडेल का हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे अशाच मालिकांची अपडेट पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या या चॅनलवर नक्कीच नवनवीन अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चला तर मग पुढच्या भागात भेटूया पुन्हा.